नमस्कार, रत्नागिरी एक्सप्रेस न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. मालाड हत्याकांडाचा चिपळूणमध्ये उलगडा. मुंबईतील मालाडमध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाचा तब्बल 4 महिन्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये उलगडा झाला आहे. पैशांच्या वादातून झालेल्या या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून एका स्टील रॉडने या संपूर्ण प्रकरणातील गूढ उकलले आहे. मालाड येथील रहिवासी 54 वर्षीय एजाज कुरेशी यांची 15 नोव्हेंबर 2025 रोजी हत्या करण्यात आली होती. एका सदनिकेच्या 4 लाख रुपयांच्या अनामत रकमेवरून झालेल्या वादातून हा खून झाला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह कारमध्ये घालून चिपळूणमधील रामपूर येथे आणला आणि तो जमिनीत पुरून टाकला. मात्र प्राण्यांनी हा मृतदेह उकरून बाहेर काढल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी डिझेल ओतून तो जाळून टाकला. नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. एजाज कुरेशी यांच्या पायात शस्त्रक्रियेमुळे असलेला स्टील रॉड जळालेल्या अवशेषांमध्ये पोलिसांना सापडला आणि तिथूनच मृताची ओळख पटली. पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खान या दोघांना अटक केली असून त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड. राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथील सद्गुरू गॅस सेवा या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकून प्रशासनाने तब्बल 1094 ग्राहकांची गॅस पुस्तिका, कार्ड आणि 1 कमर्शियल सिलेंडर जप्त केले आहे. पाचल येथील या सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकांकडून त्यांची गॅस कार्ड्स जमा करून घेतली जात होती. त्यानंतर या कार्डांचा वापर करून सिलेंडरचे बुकिंग केले जाईल आणि प्रत्यक्षात ग्राहकांना गॅस न देता हे सिलेंडर चढ्या दराने विक्री केले जात असल्याचा संशय आहे. गॅस कनेक्शनचे ट्रान्सफर, बुकिंगची प्रक्रिया आणि कार्डांचा अनधिकृत वापर या सर्व बाबींची आता सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून यातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान. राजापूर तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या 1.5 ते 2 वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन विभागाने अत्यंत कौशल्याने बाहेर काढले. केवळ 4 मिनिटांत राबवलेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात यश आले आहे. 35 ते 40 फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून राजापूर परिमंडळ वन अधिकारी, वनरक्षक आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पिंजरा दोरीच्या साह्याने विहिरीत सोडण्यात आला आणि बिबट्याला सुस्थितीत जेरबंद करण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉक्टर श्री वेर्लेकर यांनी वैद्यकीय तपासणी केली असता ही मादी बिबट्या पूर्णपणे सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले. विभागीय वन अधिकारी चिपळूण श्रीम गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीम प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बिबट्याला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. रत्नागिरी नगर परिषदेची ऐतिहासिक 150 वर्षे. रत्नागिरी नगर परिषदेच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर शहरात वर्षभर विविध लोकोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहराच्या इतिहासात 150व्या वर्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सुवर्णक्षण स्मरणात राहावा यासाठी पालिकेने वर्षभराचे नियोजन केले आहे. केवळ उत्सवच नाही तर शहराच्या आरोग्यासाठी या वर्षात प्लास्टिक मुक्त शहर करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नगराध्यक्षांनी स्पष्ट केले की प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी केली जाईल. या ऐतिहासिक वर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नगर परिषदेचा कारभार आता अत्याधुनिक आणि देखण्या नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित होणार असून नागरिकांना एकाच छताखाली जलद सेवा मिळेल. या महोत्सवी वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या होत्या आजच्या जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा रत्नागिरी एक्सप्रेस. धन्यवाद.